दापोली एसटी आगारमध्ये 8 नवीन एसटी बसेस दाखल झाल्या आहेत। आणखी 40 ते 45 बस येत्या काही महिन्यात येतील असा विश्वास राज्यमंत्री योगेश कदम यांनी व्यक्त केला। दापोली आगारात दाखल झालेल्या नवीन बसेसच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते। दरम्यान एसटीच्या वाढलेल्या भाडेवाढीचं मात्र मंत्री योगेश कदम यांनी समर्थन केलंय। सुविधा जर पुरवायच्या असतील तर एसटी भाडे दरवाढीशिवाय पर्याय नाहीये। शेवटचा पर्याय म्हणून दरवाढ केलीये। दरवाढ केल्यानंतर चांगल्या सुविधा मिळाव्यात ही जनतेची अपेक्षा असते। त्या अपेक्षा आम्ही पूर्ण करू असे मंत्री योगेश कदम यांनी यावेळेस म्हटलं। वसाहतीचं सुशोभीकरण असेल या सगळ्या बाबतीमध्ये नक्कीच आपल्या महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापरावजी सरनाईक साहेबांकडे मी स्वतः पाठपुरावा करतोय आणि लवकरच त्याला देखील यश येईल। आपण ह्याला देखील दुरुस्तीला आपण योग्य तो आपण निधी मंजूर करून घेऊ। दापोलीमध्ये हे उद्घाटन होत असताना अनावरण होत असताना खेड आणि मंडणगडला देखील काय अन्याय होऊ देणार नाही। अन्य दोन्ही तालुक्यांमध्ये देखील ज्या सुसज्ज गाड्या नव्याने येणं अपेक्षित आहे त्या गाड्या आणल्या जातील। त्याला आपल्या कुठल्या कोणालाही अडचण येणार नाही याचा शब्द आपल्याला इथे देतोय। फक्त आता ड्रायव्हरचं माझ्या सूचना राहतील तर नवीन गाड्या असतील त्या चांगल्या सांभाळा, त्या आपण दीर्घकाळ चालल्या पाहिजे अशा पद्धतीने आपण मेंटेनन्स झाला पाहिजे। आणि माझ्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व अधिकाऱ्यांना सूचना असतील की या नवीन गाड्यांचा सांभाळ करत असताना आपल्या कोकणामधील रस्ते हे अरुंद रस्ते असतात। डोंगर खोऱ्यामध्ये गाड्या चालवत असताना आपण ते सांभाळून चालवायचे आहेत। परंतु मी सर्वांना ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगू इच्छितो, आपल्या महायुतीच्या सरकारने महाराष्ट्र राज्याकरता पहिल्या टप्प्यामध्ये 5000 बसेसची ऑर्डर दिलेली आहे। 5000 बसेस आपल्या राज्याला प्राप्त होणार आहेत। त्या 5000 पैकी आता फक्त 350 ते 400 गाड्याच आलेल्या आहेत। त्याच्यामधल्या ह्या 8 गाड्या आहेत। येत्या काही दिवसांनी पुढच्या महिन्याने परत 2 महिन्याने पुढच्या 6-7 महिन्याच्या आतमध्ये मला वाटतं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या 5000 गाड्या येणार आहेत त्या सगळ्या गाड्या बहुतांश या येऊन जातील। आणि आपला मानस असा आहे की जेवढ्या नादुरुस्त गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्या बंद करून सगळ्या नवीन गाड्या आपल्या दापोली आगारामध्ये इथे येतील याचं आपण नियोजन आपण करतोय। काही इलेक्ट्रिक बसेस देखील या प्राप्त होणार आहेत आणि प्रदूषण विरहित अशा त्या बसेस असणार आहेत। आणि मला वाटतं त्या देखील 30 गाड्या ह्या दापोली आगाराला या प्राप्त होतील। दापोली आगाराला जवळपास 80च्या आसपास गाड्यांची गरज भासते आणि या 80 गाड्यांमधल्या किमान 40 गाड्या तरी आता पुढच्या काही महिन्यामध्ये आपल्याला नवीन गाड्या पाहायला मिळतील अशा पद्धतीने आपण नियोजन आपण केलंय। एकंदरीत गाड्यांचा प्रश्न। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।